आपल्याला बऱ्याच वेळा त्यांची माणसं उशिरा झाली तर आम्ही त्यांना पण आम्ही पण खूप राहिलो आणि आता प्रत्येक शिक्षणाला 2-2 स्टाफ त्यांना परमनंट डिस्कशनसाठी जे झाले कंझ्युमर त्यांचं रिकनेक्शन बिल भरल्या रिकनेक्शनला आपण ते ग्रुप ठरवलं आहे त्याच्यावर विषय नाही. मी स्वतः कॅशियर होते काउंटरला. मी तिथं 2 शनिवार झाले. स्टाफ सांगतो ज्यांनी बिल भरले त्याला लाईट चालू करायला सांगा. तर मी कॅश काउंटर सांभाळू का बिलांची लाईट चालू करायला? तुझा काय संबंध? त्यांचे कर्मचारी कर्मचारी स्वतः सांगतात ना सर. कर्मचारी स्वतः सांगतात ज्यांनी जर हे स्टाफ सांगतायत तर सामान्य जनतेचे काय गाडी पण आहेत, एजन्सी पण आहेत, आम्ही त्याची काळजी घेऊ. आता तुम्ही कोण आहेत सर? तुम्ही कोण आहेत? तुम्ही म्हणजे तुम्ही महावितरणाचे कर्मचारी आहात सर? त्यांचे कर्मचारी कर्मचारी नाही तो. मग ओके. हे तो जेव्हा तो सांगतो असं इतके पैसे घेतो लोक ज्याला तक्रारी होतात त्यावेळेला लोकांना भांडणांचा विषय झालेला तिथे. बरोबर आहे. त्याच्यावर जे आले म्हणजे पार्ट ऑफ एक तो माणूस तिथे काम करतो आणि तिला तो त्याची शंका उपस्थित होतो. बरोबर. असं होतं की आपल्याकडनं लोक असं सांगतात की ज्याने कॅश घेतली तिथे काउंटरवर कॅश घेतले त्याला जाऊन सांगा. चुकीचं आहे ना साहेब? आपल्याला काळजी घ्यावी लागेल साहेब. लोक पण ठेवले आणि सर आणि अजून एक महत्वाचं, ड्यू डेट दिलेली असते ना, हे त्याच्या आधी येतात 3-4 दिवस आणि गुपचूप येऊन ते मीटर घेऊन जातात. त्यांना जरी अडवलं की ड्यू डेट आहे, आम्ही बिल पे करतोय, तरी ऐकत नाही. माझ्या स्वतः सोबत सुद्धा यांनी घेऊन गेलेले मीटर आणि नंतर एम्पायरला बोलवतात. मी स्वतः लाईव्ह केलेलं त्या दिवशी दाखवून. हा हे जेवढे पण अधिकारी बसले ऐका ना, हे जेवढे पण अधिकारी बसलेत ना गोरगरिबांसाठी अजिबात नाहीये. हे फक्त इंडस्ट्रियल एरियासाठी आहे. त्यांचे करोडो रुपये थकले, त्यांना कट होत नाही, काही नाही. फक्त हे काय करतात ना, गोरगरीब लोकांचे 300, 400, 500 चिडीमिडी असेल ना, त्याला म्हणजे समजा 5 तारीख असेल तर त्याच्या 30 तारीखच्या अगोदर आणि बोलायला जाऊन ना ते क्रॉस शब्द देतात की तुम्ही वापरलं, तुम्हाला तुमचं कळायला पाहिजे. तुम्ही म्हणजे क्रॉसच प्रश्न. एकही अधिकारी शिस्तीने बोलत नाही सर. त्याच्या डोरमाडी भाषा असते. म्हणजे ठीक आहे. आपण काय करायचं साहेब? हे बघा, हे आता सर्वसामान्यांच्या भावना आहेत त्या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत ना. आलं तर लक्षात. आपण याच्यापुढे सुधारणा करून द्या. आपल्या सगळ्या लोकांना तुम्ही समजावून सांगा की बघ तक्रारदार आला तर त्याची तक्रारदार समजून घ्या, ती तक्रार व्यवस्थित सोडवा आणि कोणालाही ड्यू डेट दिली आहे त्याच्या अगोदर तुम्ही 1-2 दिवस ठीक आहे ना. मला माहिती आहे की तुमच्याकडे माणसांचा प्रॉब्लेम, तुम्ही 30 तारीख दिली तर 30 तारखेला तुम्ही 1-2 तारखेला त्याच्यावर कारवाई करू शकता. 1-2 दिवस द्या. काहींच्या प्रॉब्लेम असतो, गरीब लोकांचे प्रॉब्लेम असतात, कधी नसतं बिल भरायला. आपण कट टू कट जर हे करायला गेलो तर प्रॉब्लेम होऊ शकतो. आपण ते पण समजून घ्यायला पाहिजे. ती अडचण आहे. कधी आपण माणूस म्हणून मानवतावादी थोडं त्याच्यावर हे केलं गेलं पाहिजे. थोडं या गोष्टी सुट्टी संवाद चांगला पाहिजे साहेब, दुसरं काय नाही. सर, सोनेवली ऑफिसमध्ये कोण ऑफिसर आहे फक्त तेवढं सांगा. 4 ते 5 वेळेला आम्ही लाईव्हला गेलो, एकही अधिकारी नाही, कोणीच नाही. सोनेवलीला कोण आहे? तुम्ही आमचे स्वतः लाईव्ह बघा, कधीच त्या ठिकाणी तुम्ही नव्हतात लाईव्ह मध्ये. स्वतः लाईव्ह बघा. मिळत नाही. फोन केला तर फोन उचलत नाही. मगाशी मी पण बोलतो. आणि सर सोनेवलीचं आपण त्या दिवशी कोणाला फोन लावला? आपण कोणाला फोन लावला त्या दिवशी? मी स्वतः फोन लावला. माझा फोन उचलला गेला. या साहेबांना लावलेला ना, आता सोनवलीलाच लावलेला. त्याच्यानंतर काटकर साहेबांना लावला. त्यानंतर मग कुणी लावला फोन? यांना लावला नंतर. तुम्हाला फोन लावला म्हणजे माझी तक्रार आहे. आमदाराचा फोन उचलत नाही. त्या दिवशी आम्ही लावले फोन. आमदाराचा फोन उचलत नाही. त्यांच्याकडे कुणी म्हटलं तर यांचा काय तिथला तुमचा लाईन मॅनला काय नंबर दिले तुम्ही? तिथला नंबर असेल, कधी उचलला असेल, मी तुमचीच बाजू घेतली या लोकांना सांगून किंवा यांचा यांचा प्रायव्हेट संपर्क असेल. खरंय ना? अरे किती आमदारांचे तर फोन उचला. बरोबर. सर आणि करून ठेवा. सर 4 ठिकाणी का फिरवतात ते पण विचारा. मी शिक्षण विभाग सोडून कधी लक्ष देत नव्हतो, पण आता मला लक्ष द्यावं लागलंय. तर किमान तुमच्याकडे नंबर असला पाहिजे आमचा सेव. आमदार तू पाळला येते की नाही? आमदार त्यावेळेला समजून घेतलं पाहिजे. फोन करायला याच्या अगोदर तरी माझा फोन आला का तुम्हाला? कधीच नाही आला. आणि मी कधी त्रास देत नाही तुम्हाला. बाकीचे लोक कसे मग तुम्हाला माहिती आहे की नाही? आमच्या नगर चौक वगैरे अॅग्रेसिव्ह होतात ना, तसं मी तुम्हाला कधीपासून दिसतो का अॅग्रेसिव्ह होताना? कधीच नाही.
आज ही आपली हा, सामंजस्याची तोच सभा आहे. झाला. बरोबर आहे की नाही, साहेब तुमचा रिस्पेक्ट ठेवून आपण या ठिकाणी मी त्यांची बाईट घेऊ ना. इथे आपल्या लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजे. नाही सुटल्या शिवलकर साहेब ज्ञानेश्वर मात्र तुम्ही बघितलं असेल रेल्वेचं आंदोलन तुम्ही बघितलं साहेब तुमच्या जीवनमानाचा प्रश्न होतो आणि मी फार डेंजर पण आहे जेवढा शांत आहे तेवढा डेंजर पण आहे तर लोकांच्या समस्या आहेत त्या साहेब सुटल्या अच्छा, ते पाहिजे. एम्पायरला हे का काय बोलवतात? धमकी वगैरे नाहीये. एम्पायरला का बोलवतात? हे मी तुम्हाला फक्त सांगतो पण साहेब. आम्ही पण तयार एम्पायरला बोलवतात. काही connection, काही problem असलं तर. आणि प्रत्येकाला नाही, आता नाही, ज्या इथे. ज्या तक्रारी आहेत साहेब बदलापूरच्या त्या यश तुम्ही श्रीपाद. सगळ्या नोट डाऊन करून ठेवा तुमच्या डोक्यामध्ये आणि त्याप्रमाणे कारवाई झाली पाहिजे कोणाला चान्स देऊ नका नाही, यश पार्कच्या समोर एम्पायर आहे पुन्हा काय ना होतंय? तिथे बोलवतात काही पुन्हा तक्रार माझे असली तेव्हा तर होतात. आणि फक्त बिल भरायला सोनवलीच्या इथे आमचे लोक आणि माझे नंबर फीड करून घ्या सगळ्यांनी जर माझी विचारूया. विनंती. माझा नंबर फीड सर करा. ते कोणाला एम्पायरला कोणाला उचलला पाहिजे. कस्टमर्स लोकांना का बोलवलं जातं म्हणजे काही जर का कोणाचा ग्राहकांचं काही तक्रार असेल सोनिली सेक्शनच्या बाबतीत बोलतो बरोबर. बिल भरायला सोनिलीला बोलवतात आणि तक्रार असेल तर ते एसरी पार्कच्या समोर एम्पायर बरोबर. जे आहे हम्म. तिथे कोणतं तुमचं ऑफिस आहे का तिथे का बोलवलं जातं लोकांना नाही तिथे भेटतच नाहीत लोक नाही तिथे कोणीच नाही भेटत सोनवलीच्या ऑफिसमध्ये बोलतात फक्त बिल भरायचं आणि जर तुमचं मीटर कोणी काढून नेलं असेल तर एम्पायरला जा. मग 3 ठिकाणी का नागरिकांना फिरवलं जातं? तुम्ही घराला सोडलेलं लावलं लागतं. लाईटचं बिल भरायला सोनवलीला जायचं. रिकनेक्शन साठी वगैरे काय खूप होतं लांब पडते सोनवली. सोनिवली किंवा खरवई दोन्ही लोकांना हा विनाकारण छळच आहे कलेक्शन सेंटर आपल्या 80 ते 90% ग्राहक ऑनलाईन होतात आणि कलेक्शन सेंटरला फॉरवर्ड पण नाही द्यायचे आपलं काटर परत म्हणून लागले नाही तुमचं जर काय एम्पायर आहे ना एम्पायर जवळ लोकांना सोनवली जरा कसं शहराच्या बाहेर पडतं थोडं. एम्पायर सुद्धा सर बदलापूर आणि अंबरनाथच्या बरोबर मध्यावर पडतं जर का बदलापूर गावातल्या लोकांना जर यायचं असेल तर ते एका साईडला कमीत कमी 60 रुपये रिक्षा द्यावे लागतात 120 रुपयाची रिक्षा फेरी होते त्यानंतर इथे आल्यानंतर ते काम होईल याची 100% खात्रीच नाही हे बघा, अशा प्रकारे शेती करता. ग्राहकांना तुम्ही नाडू नका ना बघा साहेब जर का तुम्ही स्वतःला या सामान्य जनतेच्या खुर्चीत बसवा आणि तिथून तुम्ही विचार करा की जर 120 रुपये तुम्हाला एका तक्रारीसाठी जर द्यावे लागणार असतील 120 रुपये आज गोरगरिबांना जरी आपण किती मोठे डोलारे सांगत असलो मजुरी सुद्धा नाही तेवढी कमाई नाहीये लोकांना 120 रुपये फक्त एका छोट्याशा कामासाठी द्यायला जर का तुम्ही सोनवलीला आहे तर तुमच्या सोनवलीला ठेवा ना आपण एक मीटिंग करू हा. बोलून घ्या आणि आता आपण करूया आता बराच वेळ झाला आणि आपण काय दीड दोन तास तुमच्या बसलोय. विषयी आपण आपण 11 वाजल्यापासून